नमस्कार मित्रांनो, मी कपिल खामकर आणि चला शिकूया शेअर बाजारच्या या भागात आपले स्वागत आहे. आज आपण बोलणार आहोत अशा गुंतवणुकीबद्दल जी महागाईला थेट उत्तर देते. इन्फ्लेशन इंडेक्स बॉन्ड्स म्हणजेच महागाईशी संलग्न असलेली रोखे. आपण सगळेच अनुभवतो, दरवर्षी वस्तूंचे दर वाढतात. दूध, पेट्रोल, भाजीपाला सगळं महाग होतं. मग आपली बचत मात्र त्याच ठिकाणी राहते. पण काही गुंतवणुकी अशा आहेत ज्या या महागाईला तोलतात. चला तर मग जाणून घेऊया. सर्वात आधी समजून घेऊयात महागाई म्हणजे काय. तर महागाई म्हणजे दरवर्षी वस्तूंच्या किमती वाढणे. उदाहरणार्थ, गेल्या वर्षी 1 किलो तांदूळ 40 रुपये होता, आता तो 45 रुपये झाला. म्हणजेच 12.5% महागाई वाढली. तर जर आपण बँकेत 6% व्याजावर पैसे ठेवले आणि महागाई 7% वाढली, तर आपल्या पैशाची खरी किंमत दरवर्षी कमी होत चालली आहे. हीच समस्या सोडवण्यासाठी आहे इन्फ्लेशन इंडेक्स बॉन्ड्स. इन्फ्लेशन इंडेक्स बॉन्ड्स म्हणजे सरकारद्वारे जारी केलेले असे बॉन्ड्स जे महागाईनुसार त्यांच्या मूळ रकमेत आणि व्याजात बदल करतात. सामान्य बॉन्ड्स व्याज ठराविक असतं, जसं की 7%. पण इन्फ्लेशन इंडेक्स बॉन्ड्समध्ये मूळ रक्कम आणि व्याज दोन्ही महागाईनुसार वाढतात. उदाहरणार्थ, समजा तुम्ही 1,000 रुपयाचा इन्फ्लेशन इंडेक्स बॉन्ड्स घेतला आहे आणि महागाई दरवर्षी 5% वाढत आहे, तर पुढील वर्षी मूळ रक्कम 1,050 मोजली जाईल आणि व्याज त्यावर मोजलं जाईल. या बॉन्ड्सचा बेस म्हणजे कन्झ्युमर प्राईस इंडेक्स CPI, म्हणजेच ग्राहकांच्या वस्तूंच्या दरावर आधारित सूचकांक. प्रत्येक 6 महिन्यांनी CPIनुसार मूळ रक्कम अपडेट केली जाते. म्हणजेच जर महागाई 4% असेल तर मूळ रक्कम 4% वाढेल आणि जर महागाई 2% कमी झाली तर मूळ रक्कम कमी होऊ शकते. पण सरकार काही संरक्षण देते की मूळ गुंतवणूक खाली जाणार नाही. हे बॉन्ड्स कोण जारी करतं? तर भारतामध्ये हे बॉन्ड्स भारतीय रिझर्व्ह बँक म्हणजेच रिझर्व्ह बँक ऑफ इंडिया RBI सरकारच्या वतीने जारी करते. पहिले इन्फ्लेशन इंडेक्स बॉन्ड्स 2013मध्ये जारी करण्यात आले होते आणि ते प्रामुख्याने किरकोळ गुंतवणूकदारांसाठीच म्हणजेच रिटेल इन्व्हेस्टरसाठी खुले केले होते. इन्फ्लेशन इंडेक्स बॉन्ड्सवर व्याजदर 2 भागात असते. ते म्हणजे स्थिर घटक किंवा फिक्स्ड रेट आणि महागाईशी संलग्न घटक किंवा इन्फ्लेशन रेट. उदाहरणार्थ, जर फिक्स रेट 2% आहे आणि महागाई 5%, तर एकूण व्याजदर 2% अधिक 5% म्हणजेच 7% होऊन जाईल. इन्फ्लेशन इंडेक्स बॉन्ड्समध्ये गुंतवणूक तुम्ही खालील मार्गाने करू शकता. एक म्हणजे बँकेतून किंवा SEBI नोंदणीकृत ब्रोकर्सकडून. दुसरा म्हणजे NSE किंवा BSEवर सेकंडरी मार्केटमध्ये. आणि तिसरा म्हणजे RBIच्या रिटेल डायरेक्ट प्लॅटफॉर्मवरून ऑनलाईन विकत घेऊ शकता. याचे फायदे काय? तर महागाईपासून संरक्षण होते, म्हणजेच महागाई वाढली तरी तुमच्या मूळ रकमेत वाढ होते. सरकारची हमी, म्हणजेच हे बॉन्ड सरकारद्वारे जारी केले जातात म्हणून डिफॉल्टचा धोका जवळपास शून्यच आहे. स्थिर परतावा, म्हणजेच महागाईनुसार व्याजदर वाढत असल्याने खरे परतावे सकारात्मक राहतात. आणि डायव्हर्सिफिकेशन, म्हणजेच इतर गुंतवणुकीसोबतही हे बॉन्ड्स पोर्टफोलिओमध्ये स्थिरता आणतात. पण प्रत्येक गुंतवणुकीप्रमाणे यातही काही मर्यादा आहेत. त्या म्हणजे लिक्विडिटी कमी असते, म्हणजेच सेकंडरी मार्केटमध्ये खरेदी विक्री कमी होते. टॅक्सेशन, म्हणजेच व्याजावर कर लागू होतो. डिफ्लेशन असल्यास परतावा घटू शकतो आणि दीर्घ मुदतीसाठीच उपयुक्त आहे. शॉर्ट टर्म इन्व्हेस्टमेंटसाठी चांगला पर्याय नाही आहे. जर तुम्ही लाँग टर्म गुंतवणूकदार असाल आणि स्थिर परतावा आणि सुरक्षितता शोधत असाल तर इन्फ्लेशन इंडेक्स बॉन्ड्स तुमच्यासाठी योग्य आहेत. विशेषतः निवृत्ती जवळ असलेले गुंतवणूकदार, सरकारी बॉन्ड्समध्ये रस असलेले गुंतवणूकदार आणि महागाईपासून संरक्षण शोधणारे गुंतवणूकदार.
आता प्रत्यक्ष उदाहरण पाहूयात. समजा तुम्ही 1,00,000 रुपये गुंतवले 5 वर्षांसाठी आणि फिक्स रेट 2% आहे आणि महागाई सरासरी 5%ने वाढते आहे, तर प्रत्येक वर्षी मूळ रक्कम वाढत जाईल आणि शेवटी तुम्हाला सुमारे 1,34,000 रुपये मिळतील. इतर देशातील काही उदाहरणे म्हणजे अमेरिकेमध्ये ट्रेजरी इन्फ्लेशन प्रोटेक्टेड सिक्युरिटीज म्हणजेच टिप्स आहेत, UK इंडेक्स लिंक्ड गिल्ड्स आहे आणि भारतामध्ये इन्फ्लेशन इंडेक्स बॉन्ड्स. या तिघांचेही उद्दिष्ट एकच आहे, ते म्हणजे प्रोटेक्ट फ्रॉम इन्फ्लेशन. आजच्या काळात महागाईचे दर सुमारे 5%च्या आसपास आहेत आणि बँक FDमध्ये 6 ते 7% देते, पण त्यावर कर झाल्यावर मूळ परतावा फारच कमी राहतो. म्हणून इन्फ्लेशन इंडेक्स बॉन्ड्स हे एक उत्तम पर्याय ठरू शकतात, दीर्घकालीन, सुरक्षित आणि महागाईवर मात करणारे. तर मित्रांनो, आज आपण पाहिलं इन्फ्लेशन इंडेक्स बॉन्ड्स म्हणजे काय, ते कसे काम करतात आणि त्यात गुंतवणूक का करावी. जर तुम्हाला हा व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करायला विसरू नका. तुम्हाला काही प्रश्न असतील तर नक्की कमेंट करा आणि तुम्हाला डीमॅट अकाउंट सुरू करायचं असेल तर Zerodha आणि Angel Oneची लिंक डिस्क्रिप्शनमध्ये दिलेली आहे, तिथून तुम्ही अकाउंट सुरू करू शकता. हा व्हिडिओ अभ्यासाच्या उद्देशाने आहे, कोणतीही खरेदी किंवा विक्रीची शिफारस केलेली नाही. पुन्हा भेटू पुढच्या व्हिडिओमध्ये आणखी एका आर्थिक विषयासोबत. तोपर्यंत हॅपी इन्व्हेस्टिंग. धन्यवाद.